राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान आणखीन एक मोठी अपडेट, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे, तर आता दुसरीकडे संदीप देशपांडे, मनसेचे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटीगाठी वाढत असताना आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय, राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे, तर दुसरीकडे मनसेचे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय, तर मनसेचे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकीकडे भेट झाली असताना आता दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता मनसे महायुतीमध्ये सामील होणार का किंवा हा प्रश्न उपस्थित होतोय किंवा तसे संकेत मिळताना पाहायला मिळतायत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट आणि त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय, काय अपडेट? आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आता मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे मुक्तगिरी या बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। मलबार येथील मुक्तगिरी बंगला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे। या बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही बैठक होत असल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये जे एकूणच जागा वाटप असेल, मनसेचं कुठल्या वॉर्डांमध्ये एकूणच प्राबल्य आहे त्या जागांसाठी काहीसे आग्रही मनसे देखील आहे। त्यामुळे त्या जागांवरती जर शिवसेनेचा उमेदवार असेल तर त्या संदर्भात एक सामंजस्य जे आहे, एक एकूणच भूमिका ही दोन्ही पक्षांची असली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही बैठक होत असल्याची आपल्याला माहिती मिळते। दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईतल्या ताजलँड्समध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक पार पडलेली आहे। तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील आहेत। आपण याआधी देखील पाहिलेलं आहे की स्वतः उदय सामंत उद्योगमंत्री हे राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन याआधी 3 वेळा त्यांनी भेट घेतली होती। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवतीर्थ येथे जाऊन एक सदिच्छा भेट जी आहे, स्नेहभोजन ते त्यांनी केलं होतं। त्यांच्यामध्ये देखील मोठी चर्चा झाली। त्यानंतर त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की यानंतरच्या बैठक या दुसऱ्या फळीतील नेत्यांची जी आहे ती होणार आहे, खास करून त्या स्थानिक महापालिका निवडणुकांच्या संदर्भातली ही बैठक होणार आहे। आणि त्या संदर्भात ही बैठक जी आहे ती पुढे होताना आपल्याला पार पाडताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे एकूणच शिवसेना आणि मनसे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी आपण पाहतो आहोत की महायुतीमध्ये मनसेचा प्रवेश होईल का, परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना आणि मनसे यांची युती होते आणि त्यावरती जवळपास आता शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळते। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय 2 महत्त्वाच्या घडामोडी सध्या मुंबईमध्ये घडतायत। राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे, कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या भेटीमध्ये किंवा त्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती। दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते। अशातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरते। राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आलेला आहे। या भेटीमुळे शिवसेना मनसे युतीला ब्रेक लागणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। तर ही भेट घेतल्यानं खरं तर यामागे देवेंद्र फडणवीसांची राजकीय रणनीती असल्याचे देखील संकेत मिळू लागलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। 1 तासभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली। मनसेचे अध्यक्ष हे 9:40ला ताजलँड्स एंडमध्ये त्यांचा ताफा पोहोचला। त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा तिथे पोहोचला
आणि कोणतंही स्केड्यूल नसताना दोन्ही नेते हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटीसाठी पोहोचले. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता थेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट हा चर्चेचा विषय बनलेला आहे. भेटीनंतर दोन्ही नेते हे हॉटेलमधून बाहेर पडले. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र भाजपनं पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय. शिवसेना मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. अनेक सकारात्मक वक्तव्य विधानं येत होती. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकतं अशी चर्चा होती. मात्र आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसले होते. मात्र दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र आता संभाव्य या युतीला ब्रेक लागण्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय टायमिंग असल्याचं बोललं जात आहे. कारण अगदी बरोबर वेळ देवेंद्र फडणवीसांनी साधलेली आहे आणि ही भेट झालेली आहे. या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जाते का, हा प्रश्न समोर आलेला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय आणि या